राज्याला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा आणि सागरी क्षेत्रातील अपार संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तसेच प्रस्तावित वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्देश दिला आहे. 2026 पर्यंत महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारले जावे असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. विधान भवन स्थित मंत्री परिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की हे देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारण्यासाठी तातडीने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. तसेच या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेची निश्चिती लवकरात लवकर करावी. राज्यातील बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण सूचना केली. जयगड, आंग्रे, रेडी आणि विजयवाडा या बंदरांचा विकास साधण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर हा नवीन रेल्वे मार्ग तयार करणे आवश्यक आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या आर्थिक सहभागाची तरतूद राज्य शासनाने करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.